गुड मॉर्निंग एव्हरीवन. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये आज आपण पाहतोय इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन दी ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. लास्ट लेक्चरला आपण ॲसिडिटी म्हणजे काय ते पाहिलं होतं. आज आपण काय पाहतोय की कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ॲसिडिटीवरती सबस्टिट्यूएंटचा काय इफेक्ट होतो ते आपल्याला पाहायचं आहे. इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट्स ऑन दी ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, RC डबल बॉन्ड OH. दिस इज कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत, तर ऑक्सिजन ॲटमवरती 2 लोन पेअर आहेत. जेव्हा कार्बोक्सिलिक ॲसिडमधून प्रोटॉन लूज होईल, कार्बोक्सिलिक ॲसिडमधून हा प्रोटॉन लूज होईल म्हणजे काय होणार, हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या बॉन्डमधले हे 2 इलेक्ट्रॉन्स कोण घेणार, हा ऑक्सिजन ॲटम घेईल. रिमूव्ह काय होणार आहे, H+ रिमूव्ह होणार आहे. H+ म्हणजेच काय, प्रोटॉन रिमूव्ह होणार आहे. मग आपल्याकडे कोणती स्पेसिस शिल्लक राहिली, RC डबल बॉन्ड OO. ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच ह्या 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, प्लस काय होणार आहे, ऑक्सिजन ॲटमनं हे 2 इलेक्ट्रॉन घेतलेत त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती हे येणार तिसरी लोन पेअर आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोण देणार आहे, निगेटिव्ह चार्ज. आपण ह्या स्पेसिसला काय म्हणतो, दिस इज कॉल्ड कॉन्जुगेट बेस. दिस इज कॉल्ड कॉन्जुगेट बेस. याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट बेस म्हणतो. याचं नाव काय आहे, दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलेट आयन. दिस इज कॉल्ड कार्बोक्सिलेट आयन. म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिडमधून प्रोटॉन लूज झाल्यानंतर, प्रोटॉन गेल्यानंतर जी स्पेसिस शिल्लक राहते त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेट बेस म्हणतो. आणि कार्बोक्सिलिक ॲसिडच्या कॉन्जुगेट बेसला आपण काय म्हणतो, कार्बोक्सिलेट आयन असं म्हणतो. ओके, आता नीट लक्षात ठेवा, कॉन्जुगेट बेस म्हणजेच हा कार्बोक्सिलेट आयन, याच्या स्टॅबिलिटीवरती ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी डिपेंड असते. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. काय पाहिलं होतं आपण, स्टॅबिलिटी किंवा आपण असं लिहा, ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेसच्या स्टॅबिलिटीवरती, कार्बोक्सिलेट आयनच्या स्टॅबिलिटीवरती ॲसिडिटी डिपेंड आहे. ह्या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी जर इन्क्रीज झाली तर याची ॲसिडिटीसुद्धा काय होते, इन्क्रीज होते. ॲसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. मग कोणते ग्रुप कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतात त्याच्यावरती ॲसिडिटी डिपेंड आहे. कोणता सबस्टिट्यूएंट कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी इन्क्रीज करतो, जो सबस्टिट्यूएंट कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी इन्क्रीज करेल त्याची ॲसिडिटीसुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. आता नीट लक्षात ठेवा, दिस इज कॉन्जुगेट बेस. याच्यामध्ये आपण इथे लिहूया C डबल बॉन्ड O-. ओके, आता ऑक्सिजन ॲटमवरती 3 लोन पेअर्स आहेत. दिस इज फर्स्ट लोन पेअर, दिस इज सेकंड लोन पेअर, दिस इज थर्ड लोन पेअर. ओके, त्याच्यामुळे याच्यावरती काय आला, निगेटिव्ह चार्ज. जर आपण याला एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच केला, याला आपण काय अटॅच केला, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आता नीट लक्षात ठेवा, याला आपण कोणता ग्रुप अटॅच केलेला आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचं काम काय असतं, इलेक्ट्रॉन डोनेट करणे. हा जर समजा ह्या कार्बोनिल ग्रुपला, नीट लक्षात ठेवा, हा काय आहे, कार्बोनिल ग्रुप. ह्या कार्बोनिल ग्रुपला जर इकडे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करेल, इलेक्ट्रॉनला डोनेट करेल. इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं काय होणार, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं ह्या कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट झाल्यामुळं हा कार्बन करेल पुढे ऑक्सिजन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. नीट लक्षात ठेवा, हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हा कार्बन पुढे काय करेल, कारण कार्बनची व्हॅलन्सी ऑलरेडी कंप्लीट आहे, याला परत कार्बन ॲटम काय करेल, ह्या ऑक्सिजन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच 3 इलेक्ट्रॉनच्या पेअर आहेत, ऑलरेडीच निगेटिव्ह चार्ज आहे. समजा ऑक्सिजन ॲटमवरती जर ऑलरेडीच इलेक्ट्रॉन जास्त असतील, कारण इथे ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच इलेक्ट्रॉन जास्त आहेत, 3 लोन पेअर आहेत, प्लस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतो आहे, त्याला अजून इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो आहे. म्हणजे याची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी काय होणार, कमी होणार ना. इथे सर्वांच्या लक्षात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच झाला ह्या कार्बोक्सिलेट आयनला म्हणजे C डबल बॉन्ड OO- तर काय होणार, याची जी स्टॅबिलिटी आहे ती स्टॅबिलिटी करणार कमी होणार. रिझन काय त्याचं, कारण ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच इलेक्ट्रॉन जास्त आहेत, प्लस याला इलेक्ट्रॉन डोनेट होतात, म्हणजे हा काय होईल, अनस्टेबल होईल, डिस्टॅबिलाइज होईल. स्टॅबिलाइज आहे पण इलेक्ट्रॉन जर कोण डोनेट करत असेल ना तर याची स्टॅबिलिटी काय होणार, कमी होणार. याचा अर्थ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप काय करतोय, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप डिस्टॅबिलाइज
डिस्टॅबिलाइज दी कॉन्जुगेट बेस, डिस्टॅबिलाइज दी कॉन्जुगेट बेस. आणि जर समजा डिस्टॅबिलाइज होत असेल तर हा कसा असेल मग सांगा, लेस ॲसिडिक असेल ना, लेस ॲसिडिक असेल. जो लेस स्टेबल आहे तो लेस ॲसिडिक. त्यानंतर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ऐवजी आपण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला. आता नीट लक्षात ठेवा, सी डबल बॉन्ड ओ मायनस. जर समजा आपण इथे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच केला तर काय करणार, हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करणार, इलेक्ट्रॉन स्वतःकडे अट्रॅक्ट करणार. नीट लक्षात ठेवा, ह्या ॲरोमध्ये आणि ह्या ॲरोमध्ये डिफरन्स आहे. इथे आपण काय केला, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला आहे. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आपण अटॅच केला तर काय होणार, हा स्टेबल होणार. इथे काय होणार, इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं डिस्टॅबिलाइज होणार, अनस्टेबल होणार. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केल्यामुळे इलेक्ट्रॉन तो स्वतःकडे अट्रॅक्ट करणार आणि त्यामुळे ह्या कार्बोक्सिलेट आयनची ह्या कॉन्जुगेट बेसची स्टॅबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप स्टॅबिलायझेस कॉन्जुगेट बेस, स्टॅबिलायझेस कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस स्टॅबिलाइज करतात आणि म्हणून हे कसे असतात, मोर ॲसिडिक. हे मोर ॲसिडिक. नीट लक्षात ठेवा, कोणता सबस्टंट अटॅच केल्यानंतर ॲसिडिटी कमी होते आणि कोणता ग्रुप अटॅच केल्यानंतर ॲसिडिटी इन्क्रीज होते. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच झाल्यामुळं ॲसिडिटी कमी होते. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केल्यामुळं ॲसिडिटी काय होते, इन्क्रीज होते. समजलं सर्वांना. पुढे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप कोणते असतात, ग्रुप्स विच शो, नीट लक्षात ठेवा, ग्रुप्स विच शो प्लस एम प्लस एच प्लस आय इफेक्ट. जे ग्रुप प्लस एम प्लस एच प्लस आय इफेक्ट शो करतात असे ग्रुप कोणते असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते असतात, ग्रुप्स विच शो मायनस एम मायनस एच मायनस आय इफेक्ट. नीट लक्षात ठेवा. कोणते ग्रुप हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात, जे ग्रुप मायनस एम इफेक्ट शो करतात, मायनस एच इफेक्ट शो करतात, मायनस आय इफेक्ट शो करतात, असे सर्व ग्रुप कोणते असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात. समजलं सर्वांना इथपर्यंत. नीट लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असेल तर ॲसिडिटी कमी होईल, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर ॲसिडिटी इन्क्रीज होईल. तर इथपर्यंत नोट करा, आपण ऑर्डर लिहूया. नोट करा. झालं सर्वांचं लिहून. याच्याच पुढे आपण कंटिन्यू करतोय. ॲसिडिटी ऑर्डर मायनस एम मायनस एच मायनस आय रेफरन्स प्लस आय प्लस एच प्लस एम. नीट लक्षात ठेवा, तुम्हाला ही ॲसिडिटी ऑर्डर लक्षात ठेवायची आहे. नीट लक्षात ठेवा, ज्या ॲसिडमध्ये मायनस एम इफेक्ट दाखवणारा ग्रुप असेल, ज्या ॲसिडमध्ये मायनस एम इफेक्ट दाखवणारा सबस्टंट असेल त्याची ॲसिडिटी सर्वात जास्त असेल. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲसिडिटी. सेंट्रलला आपण काय लिहिलं आहे, सेंट्रलला आपण लिहिलं आहे रेफरन्स. याचा यूज पुढे आपण करणारच आहेत, फक्त ही ऑर्डर तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. ॲसिडिटी ऑर्डर इज मायनस एम मायनस एच मायनस आय रेफरन्स प्लस आय प्लस एच प्लस एम. त्यानंतर पहा याच्यामध्ये एन सी आर टीमध्ये जी आपल्याला ऑर्डर दिली आहे ती ऑर्डर काय पहा, एन सी आर टीमध्ये आपल्याला एक ऑर्डर दिलेली आहे. पहा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऑर्डर CF3 is more electron withdrawing than NO2 than CN than fluorine than chlorine than bromine than iodine दॅन पीएच म्हणजेच काय, फिनाइल ग्रुप. तर आपल्याला एन सी आर टीमध्ये ही ऑर्डर दिलेली आहे. एन सी आर टीमध्ये पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की CF3 इज मोर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग दॅन NO2 दॅन CN. म्हणजे CF3 आणि NO2मध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केली तर CF3ची इलेक्ट्रॉन विड्रॉइंग अट्रॅक्ट करण्याची जी पॉवर आहे ती NO2पेक्षा जास्त आहे.
NO2 आणि CNमध्ये जर तुम्ही कम्पॅरिझन केलं तर NO2चे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करण्याची पॉवर सर्वात जास्त आहे, म्हणजे CNपेक्षा जास्त आहे. अँड दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग. समजलं सर्वांना? नोट करा हे. आपण एक क्वेश्चन याच्यावरती पाहूया. एक क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहूया. क्वेश्चन काय आहे? विच ऑफ दी फॉलोइंग इज मोस्ट ॲसिडिक. विच ऑफ दी फॉलोइंग इज मोस्ट ॲसिडिक. मोस्ट ॲसिडिक कोणता? म्हणजे याच्यामध्ये कोणता ॲसिड हा स्ट्रॉंग ॲसिड आहे, मोर ॲसिडिक आहे? याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन दिला आहे, ए ऑप्शन NO2 CH2COH, CF3 CH2COH, CN CH2COH अँड लास्ट इज PH CH2COH. आता नीट लक्ष द्या, हा पार्ट सेम आहे CH2COH. इथे पहा काय अटॅच आहे NO2, इथे अटॅच आहे CF3, इथे अटॅच आहे CN आणि इथे अटॅच आहे PH. बाकी सर्व सेम आहे. मला सांगा याच्यामध्ये कुणाची इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पॉवर जास्त आहे? हे सर्वच इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. NO2 CF3 CN PH हे सर्वच काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहेत. ज्याची इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पॉवर जास्त असेल तो मोर ॲसिडिक असेल. मग सांग NO2 CN PH आणि CF3 मध्ये कुणाची इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप पॉवर जास्त आहे? तर CF3ची जास्त आहे आणि त्यामुळे मोस्ट ॲसिडिक कोण झाला? बी इज मोस्ट ॲसिडिक. जर तुम्हाला लिस्ट ॲसिडिक विचारला असता तर कोणता ऑप्शन करेक्ट आला असता? डी ऑप्शन करेक्ट आला असता. बरोबर याची ॲसिडिटी ऑर्डर लिहिता, याची ॲसिडिटी ऑर्डर पहा. बी इज मोर ॲसिडिक. बी इज मोर ॲसिडिक दॅन ए. ए इज मोर ॲसिडिक दॅन सी अँड सी इज मोर ॲसिडिक दॅन डी. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर BACD. ओके. त्यानंतर पहा याच्यामध्ये अजून आपण दोन इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स घेतोय. याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतोय. नीट लक्ष द्या. एक आहे बेन्झोइक ॲसिड, बेन्झिनिंग आणि बेन्झिनिंगला काय अटॅच आहे? COOH. दिस इज बेन्झोइक ॲसिड. पहा हे आहे फर्स्ट एक्झाम्पल आणि इथे आहे बेन्झोइक ॲसिड आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे? CH3 अटॅच आहे. मला सांग याच्यामध्ये मोस्ट ॲसिडिक कोण असेल? मोर ॲसिडिक कोण असेल? बेन्झोइक ॲसिड मोर ॲसिडिक असेल का पॅरामिथाइल बेन्झोइक ॲसिड हा मोर ॲसिडिक असेल? एकदम इझी आहे. इथे पहा पॅरा पोझिशनला काहीच अटॅच नाही. काहीच अटॅच नाही म्हणजे तिथे हायड्रोजन आहे आणि इथे काय अटॅच आहे सांगा? तर इथे आहे CH3 अटॅच. लक्षात येते सर्वांच्या? CH3. जर बेन्झिनिंगला CH3 ग्रुप अटॅच असेल तर हा कोणता इफेक्ट शो करतो? तर हा +H इफेक्ट शो करतो. आणि आत्ताच आपण ऑर्डर पाहिली होती. कोणती ऑर्डर पाहिली होती? -M. इथे सर्वांच्या लक्षात -M, त्यानंतर -H, त्यानंतर +I, त्यानंतर रेफरन्स -I, -M, -H, -I रेफरन्स, त्यानंतर +I, त्यानंतर +H आणि त्यानंतर +M. ओके. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर. आता इथे पहा काहीच अटॅच नाही आहे आणि इथे अटॅच आहे +H वाला CH3. मग सांगा याच्यामध्ये मोर ॲसिडिक कोण झाला? पहा याला आपल्याला काय कन्सिडर करता येईल? रेफरन्स कन्सिडर करता येईल ना, कारण इथं पॅरा पोर्शनला काहीच अटॅच नाही आहे म्हणजे हा रेफरन्स आहे आणि इथे +H आहे. म्हणजेच रेफरन्स इज मोर ॲसिडिक दॅन +H. म्हणजे ॲसिडिटी ऑर्डर काय झाली सांगा? बेन्झोइक ॲसिड. बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन पॅरामिथाइल बेन्झोइक ॲसिड. ओके. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड. एक्झाम्पल सेकंड बेन्झिन रिंग. बेन्झिनिंगला अटॅच आहे COOH. दिस इज बेन्झोइक ॲसिड. इथे मी करतोय बेन्झोइक ॲसिड आणि इथे ऑर्थो पोझिशनला मी मिथाइल ग्रुप अटॅच करतोय. याच्यामध्ये मोर ॲसिडिक कोण झाला? बेन्झोइक ॲसिड मोर ॲसिडिक आहे का ऑर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड मोर ॲसिडिक आहे? विच इज मोर ॲसिडिक, बेन्झोइक ॲसिड और ऑर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड? मोस्ट ॲसिडिक कोण असेल या दोन्हीमध्ये? आता तुमच्याला लक्षात आलं असेल की इथं जो CH3 आहे तो CH3 कोणता इफेक्ट शो करतोय? +H इफेक्ट शो करतोय म्हणजे याची ॲसिडिटी कमी झाली. पण हे रॉंग आहे. मोर ॲसिडिक कोण आहे? ऑर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड. ऑर्थोमिथाइल बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन बेन्झोइक ॲसिड. रिझन काय त्याचं? तर रिझन आहे ऑर्थो इफेक्ट. इथे मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे? ऑर्थो पोझिशन अटॅच आहे. इथे मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे? ऑर्थो पोझिशन अटॅच आहे. आणि इथे मिथाइल ग्रुप कुठे अटॅच आहे? पॅरा पोझिशनला अटॅच आहे. एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप नीट लक्ष द्या. एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर बेन्झोइक ॲसिडच्या ऑर्थो पोझिशनला अटॅच असेल
नीट लक्षात ठेवा, बेन्झोइक ॲसिडच्या ऑर्थो पोझिशनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असेल तर त्याची ॲसिडिटी काय होते, बेन्झोइक ॲसिडपेक्षा जास्त होते. मग इथे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असो, बेन्झोइक ॲसिडची ॲसिडिटी काय होते, इन्क्रीज होते जेव्हा तो ऑर्थो पोझिशन अटॅच होतो त्यावेळेस. अँड दिस इफेक्ट इज नोन ॲज ऑर्थो इफेक्ट. दिस इफेक्ट इज नोन ॲज ऑर्थो इफेक्ट. आणि ऑर्थो इफेक्ट हा फक्त आपल्याला कुठे पाहायला मिळतो, बेन्झोइक ॲसिडमध्ये. जर बेन्झोइक ॲसिड असेल तरच ऑर्थो इफेक्ट लागू करायचा आहे, अदरवाईज नाही. दिस इज बेन्झोइक ॲसिड. आणि बेन्झोइक ॲसिडला ऑर्थो पोझिशनला CH3 ग्रुप अटॅच आहे, इलेक्ट्रॉन डोनेटिंग अटॅच आहे किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पण असू शकतो. तर अशा वेळेस आपण तिथे कोणते इफेक्ट लावणार आहेत, ऑर्थो इफेक्ट. आता हे ऑर्थो इफेक्टमुळं याची ॲसिडिटी इन्क्रीज झाली. मग काय इन्क्रीज झाली त्याचं रिझन आपण पाहणार आहेत. फर्स्ट आहे, नोट करा. पहा, ऑर्थो इफेक्ट इज ऑल्सो नोन ॲज SIR इफेक्ट. SIR मीन्स स्टेरिक इनिबिशन इन रेझोनन्स. SIR म्हणजे काय, S मीन्स स्टेरिक, I मीन्स इनिबिशन, R मीन्स रेझोनन्स. स्टेरिक इनिबिशन रेझोनन्स इफेक्ट. ऑर्थो इफेक्ट काय आहे, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. आपल्याकडे एक पर्टिक्युलर ॲसिड आहे, कोणता, बेन्झोइक ॲसिड. ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड म्हणजे बेन्झोइक ॲसिडच्या ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असो, त्याला आपण काय म्हणतो, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. तेच आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. वेदर द सबस्टंट इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग और इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ओके, इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन दी पॅरा अँड मेटा आयसोमर्स. म्हणजे काय, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड मग ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असो, त्याला आपण ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड म्हणतो आहे. आणि हा ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड स्ट्रॉंग ॲसिड आहे. कशापेक्षा, जर समजा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप पॅरा आणि मेटाला अटॅच असतील तर त्यापेक्षा ऑर्थो पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच असेल तर तो कसा असतो, स्ट्रॉंग ॲसिड असतो. म्हणजेच ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड इज स्ट्रॉंगर ॲसिड दॅन दी पॅरा अँड मेटा आयसोमर. मग तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पॅराला अटॅच असो किंवा मेटाला अटॅच असो, यांच्यापेक्षा ऑर्थो पोझिशनला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल म्हणजेच ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड असेल तर तो कसा आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. अँड दिस इफेक्ट इज नोन ॲज ऑर्थो इफेक्ट. पाय, तुमच्यासमोर दोन एक्झाम्पल दिलेले आहेत. फर्स्ट इज बेन्झोइक ॲसिड अँड सेकंड इज ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड, ओके. इथे पहा, ऑर्थो पोझिशनला काय अटॅच आहे, CH3 ग्रुप अटॅच आहे. CH3 म्हणजे अल्काइल ग्रुप अटॅच आहे हा. आणि अल्काइल ग्रुप हे कसे असतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असतात. म्हणजे इथे काय आहे तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा ऑर्थो पोझिशनला अटॅच झाला आहे. दिस इज कॉल्ड ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड अँड दिस इज ओनली बेन्झोइक ॲसिड विच इज मोर ॲसिडिक. लक्षात ठेवा, जर ऑर्थो पोझिशनला एखादा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर तो कसा असेल, स्ट्रॉंग ॲसिड असेल दॅन बेन्झोइक ॲसिड, ओके. जर तुम्ही इथं मेटा पोझिशनला अल्काइल ग्रुप जर अटॅच केला तर मेटा आयसोमरपेक्षा ऑर्थो आयसोमर कसा आहे, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड कसा आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. जर तुम्ही हा मिथाइल ग्रुप पॅराला अटॅच केला, जर अटॅच केला तरीसुद्धा ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड हा कसा आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. हेच आपल्याला याच्यामध्ये सांगायचं आहे. समजले सर्वांना. ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन बेन्झोइक ॲसिड. मग हे का झालं असं, याची ॲसिडिटी इन्क्रीज का झाली त्याचं रिझन आपण पाहूया. तर फक्त आता याच्यामध्ये फर्स्ट काय कन्सिडर करायचं आहे, ओनली बेन्झोइक ॲसिड. फक्त काय कन्सिडर करा, बेन्झोइक ॲसिड, ओके. इन बेन्झोइक ॲसिड मी याच्याबद्दल सांगायला लागलो आहे. इन बेन्झोइक ॲसिड कार्बॉक्झिल म्हणजे हा COH, कार्बॉक्झिल ग्रुप दॅट इज COH अँड बेन्झीन रिंग म्हणजे ही आपली बेन्झीन रिंग, ओके. इन बेन्झोइक ॲसिड कार्बॉक्झिल ग्रुप अँड बेन्झीन रिंग आर इन दी सेम प्लेन. म्हणजे हा COH आणि ही बेन्झीन रिंग हे कशात, एकाच प्लेनमध्ये आहेत. हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे, आर इन दी सेम प्लेन. कोणता वर्ड महत्त्वाचा आहे, इन दी सेम प्लेन. समजलं सर्वांना. म्हणजे हा COH ग्रुप आणि ही बेन्झीन रिंग कशा एकाच प्लेनमध्ये आहेत. आता पहा, जेव्हा हा कार्बॉक्झिलिक ॲसिड हा H हा बेन्झोइक ॲसिड हा H ज्यावेळेस लूज करेल त्यावेळेस काय तयार होईल, आपल्याकडे हा कॉन्जुगेट बेस तयार होईल, ओके.
आता पहा हा कॉन्जुगेट बेस तयार झाला, याला आपण काय म्हणतो कार्बोक्सिलेट आयन असं म्हणतो. ओके, जेव्हा हा बेन्झोइक ॲसिड हा H+ लूज करेल तेव्हा आपल्याला काय मिळेल, कॉन्जुगेट बेस मिळेल, कार्बोक्सिलेट आयन मिळेल. आता नीट लक्षात हे एकाच प्लेनमध्ये बरोबर, हा एका प्लेनमध्ये आणि हा एका, म्हणजे हे दोन्ही पण कसे एकाच प्लेनमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस इज बेन्झिन रिंग, दिस इज बेन्झिन रिंग आणि या बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, हा तुमचा COH ग्रुप आहे. तर ही बेन्झिन रिंग आणि हा जो COH आहे ते कसे आहेत, एकाच प्लेनमध्ये आहेत. आणि एकाच प्लेनमध्ये असल्यामुळं यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतो, रेझोनन्स पाहायला मिळतो. पहा कसं रेझोनन्स पाहायला मिळतो आपल्याला. पहा कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड असल्यामुळं याच्यामध्ये वीक पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. हे पाय इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील. ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, त्यामुळे हे पाय इलेक्ट्रॉन ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील. त्यामुळे ह्या कार्बनची व्हॅलेन्सी 3 होणार ना, 1 2 3. आणि त्यामुळे काय होतात, हे बेन्झिनचे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत हे बेन्झिनचे पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट होतात. कारण हा CO- आणि ही बेन्झिनिंग हे एकाच प्लेनमध्ये आहेत. एकाच प्लेनमध्ये असल्यामुळं रेझोनन्सला काहीच प्रॉब्लेम येणार नाही, रेझोनन्स इझिली होणार त्याच्यामध्ये. समजले सर्वांना. पहा ही बेन्झिन आहे आणि हा आपला कार्बोक्सिल ग्रुप आहे. हे दोन एकाच प्लेनमध्ये आहेत आणि त्यामुळे यांच्यामध्ये रेझोनन्स कसा होईल, इझिली होईल, कारण हे दोन्ही एकाच प्लेनमध्ये आहेत ते. मग पहा आता याच्यावरती चार्ज कोणत्या सांगा, तर याच्यावरती चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज. येथे सर्वांच्या लक्षात ह्या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. आणि त्यामुळे आपल्याला काय मिळतील, याचे नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. नीट लक्षात, ह्या कॉन्जुगेट बेसचे, ह्या कार्बोक्सिलेट आयनचे आपल्याला काय मिळतील, नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हा वर्ड खूपच महत्त्वाचा आहे, नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. म्हणजे बेन्झोइक ॲसिडचा जेव्हा आपल्याला कॉन्जुगेट बेस मिळतो, त्या कॉन्जुगेट बेसचे आपल्याला काय पाहायला मिळतात, तर नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. समजलं इथपर्यंत सर्वांना. तर बेन्झोइक ॲसिडमधून ज्यावेळेस प्रोटॉन लूज होईल त्यावेळेस जो बेस मिळेल आपल्याला, कॉन्जुगेट बेस, त्याचे आपल्याला नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मी तुम्हाला हे परत रिपीट करतो आहे कारण हे आपल्याला पुढे येणार आहे. काय मिळतात त्याचे नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. आता आपण काय पाहूया, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिडचे पाहूया. ओके, तर हे फर्स्ट नोट करा, आपण ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड पाहूया. त्याच्याच पुढे आपण कंटिन्यू करतो आहे. इन ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड, इन ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. आता आपण याच्याबद्दल बोलतो आहे, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. इन ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड कार्बोक्सिल ग्रुप. नीट लक्षात, कार्बोक्सिल ग्रुप COH अँड बेन्झिन रिंग नॉट इन दी सेम प्लेन. ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिडमध्ये हा कार्बोक्सिल ग्रुप आणि ही जी बेन्झिन रिंग आहे ती बेन्झिन रिंग एका प्लेनमध्ये नाहीत. नॉट इन दी सेम प्लेन ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. याच्यामध्ये काय होतं, स्टेरिक रिपल्शन. नीट लक्षात. बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, COH आणि ऑर्थो पोझिशनला काय अटॅच आहे, CH3. ह्या दोन्ही ग्रुपमध्ये काय होतं, स्टेरिक रिपल्शन होतं. आणि या स्टेरिक रिपल्शनमुळं हे बेन्झिन रिंग आणि हे जे COH आहेत ते COH एका प्लेनमध्ये राहत नाहीत. म्हणजे थोडक्यात पहा, जसं मी तुम्हाला पाठिंबा सांगितलं होतं, बेन्झोइक ॲसिड फक्त कन्सिडर करा, ओनली बेन्झोइक ॲसिड. ही तुमची बेन्झिन रिंग आहे आणि या बेन्झिन रिंगला काय अटॅच आहे, हा COH ग्रुप अटॅच आहे. दिस इज कॉल्ड बेन्झोइक ॲसिड. हे एकाच प्लेनमध्ये आहेत. ओके, जर समजा ह्या बेन्झिन रिंगला, नीट लक्षात, ह्या बेन्झिन रिंगला जर आता ऑर्थो पोझिशनला जर एखादा ग्रुप अटॅच झाला, मग तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असो किंवा तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असो, जर बेन्झिन रिंगच्या ऑर्थो पोझिशनला म्हणजे बेन्झोइक ॲसिडच्या ही आपली काय बेन्झिन रिंग आहे आणि हा त्याला काय अटॅच आहे, COH आहेत. जर समजा ह्या बेन्झिन रिंगला जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच झाला, तर हा जो COH आहे आणि ही जी बेन्झिन रिंग आहे ते एका प्लेनमध्ये राहत नाहीत. हा COH काय होतो, आउट ऑफ प्लेन जातो. COH गोज आउट ऑफ प्लेन. समजलं सर्वांना. पहा, बेन्झोइक ॲसिडमध्ये काय, हे बेन्झिन रिंग आणि हा COH हे दोन्ही एका प्लेनमध्ये. जर या बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच झाला कुठे, बेन्झिन रिंगला, तर काय होतं, ही बेन्झिन रिंग आणि हा जो COH आहे ते एका प्लेनमध्ये राहत नाहीत. COH ग्रुप गोज टू आउट ऑफ प्लेन. समजलं सर्वांना. म्हणजे आता मला सांगा, हा COH आणि ही बेन्झिन रिंगला ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे, ते एका प्लेनमध्ये आहेत का, ते तर ते एका प्लेनमध्ये नाहीत. कशामुळे नाही आहेत, ड्यू टू स्टेरिक रिपल्शन. आणि स्टेरिक रिपल्शनमुळे काय होतं पहा, आता नीट लक्षात, दिस इज ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड. हा बेन्झोइक ॲसिड ज्यावेळेस H+ लूज करेल त्यावेळेस आपल्याला काय मिळेल, हा कार्बोक्सिलेट आयन मिळेल. ऑर्थो सबस्टिट्यूटेड कार्बोक्सिलेट आयन, ऑर्थो सबस्टिट्यूटेड
कॉन्जुगेट बेस मिळेल. ओके, आता पहा ह्या सी ओमध्ये आणि ह्या बेंझिनमध्ये रेझोनन्स होईल का? तर रेझोनन्स होणार नाही, कारण हा सी डबल बॉन्ड ओ मायनस आणि ही बेंझिन कशा आहेत? वेगळ्या प्लेनमध्ये आहेत, आउट ऑफ प्लेनमध्ये. हा COH हा CO मायनस आणि ह्या बेंझिनला जो मिथाइल ग्रुप अटॅच आहे ही पूर्ण बेंझिन हे कशा आहेत? एका प्लेनमध्ये नाहीत. आणि एका प्लेनमध्ये नसल्यामुळं ह्या सी डबल बॉन्ड ओमध्ये आणि हे बेंझिनचे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये रेझोनन्स होणार नाही. आणि रेझोनन्स होत नाही यालाच आपण काय म्हणतो? स्टेरिक इनहिबिशन इन रेझोनन्स. रेझोनन्स काय झाला? स्टॉप झाला. कुठे? ह्या सी डबल बॉन्ड ओमध्ये आणि ह्या बेंझिनमध्ये आता रेझोनन्स होत नाही. जसं इथे आपण पाहिलं याच्यामध्ये रेझोनन्स होतं, कारण हे दोन्ही एका प्लेनमध्ये आहेत. COH आणि बेंझिन एका प्लेनमध्ये असल्यामुळं रेझोनन्स होतो. इथे ऑर्थो पोझिशनला एखादा ग्रुप अटॅच झाल्यामुळं काय होतं? स्टेरिक रिपल्शनमुळं हा COH आउट ऑफ प्लेन जातो आणि त्यामुळे ह्या सी डबल बॉन्ड ओमध्ये आणि ह्या बेंझिनमध्ये रेझोनन्स पाहायला मिळत नाही. याचा अर्थ रेझोनन्स स्टॉप झाला, याचा अर्थ इनहिबिशन झालं. रेझोनन्सचं इनहिबिशन झालं. कशामुळे? स्टेरिक रिपल्शनमुळे. आणि यालाच आपण काय म्हणतो? स्टेरिक इनहिबिशन इन रेझोनन्स. आता मला सांगा मग आपल्याला फक्त याच्यामध्येच पाहायला मिळेल रेझोनन्स ह्या सी डबल बॉन्ड ओमध्ये आणि ह्या बेंझिनमध्ये पाहायला मिळेल का? नाही पाहायला मिळणार. रेझोनन्स फक्त आपल्याला इथेच पाहायला मिळणार. म्हणजेच कुठे सांगा? हा निगेटिव्ह चार्ज इथे शिफ्ट होणार, हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, म्हणजे फक्त आपल्याला इथेच पाहायला मिळणार. आणि जेव्हा इथेच पाहायला मिळतो तेव्हा आपल्याला त्याचे काय पाहायला मिळतात? इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. समजले सर्वांना? आता मला फक्त तुम्ही एकच सांगा, याचा कॉन्जुगेट बेस आणि याचा कॉन्जुगेट बेस नीट लक्षात द्या. याचा कॉन्जुगेट बेस आणि याचा कॉन्जुगेट बेस. याच्या कॉन्जुगेट बेसमध्ये काय पाहायला मिळतात? याच्या कॉन्जुगेट बेसमध्ये काय पाहायला मिळतात? नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. आणि याच्या कॉन्जुगेट बेसमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतात? इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. समजले सर्व इथपर्यंत? तर इथपर्यंत नोट करा. आपण पुढे कंटिन्यू करूया. नोट करा हे पहा. याच्या पुढे आपण कंटिन्यू करतोय. दिस इज बेंझोइक ॲसिड. नीट लक्षात द्या. दिस इज बेंझोइक ॲसिड. ओके, सी डबल बॉन्ड OH. दिस इज बेंझोइक ॲसिड. And this is ortho substituted benzoic acid. C double bond OH. This is ortho substituted benzoic acid. बेंझोइक ॲसिड ज्यावेळेस हा प्रोटॉन लूज करेल त्यावेळेस काय होणार सांगा? हा कार्बोक्सिलेट आयन तयार होणार, कॉन्जुगेट बेस तयार होणार. म्हणजे बेंझोइक ॲसिडचा हा आहे कॉन्जुगेट बेस. ओके, त्यानंतर ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेंझोइक ॲसिडनं जर हा प्रोटॉन लूज केला तर काय होणार? ऑर्थो सबस्टिट्यूटेड कार्बोक्सिलेट आयन, ऑर्थो सबस्टिट्यूटेड कॉन्जुगेट बेस तयार होणार. आलं लक्षात? आता मला सांगा याचे आपल्याला स्ट्रक्चर कसे पाहायला मिळतात सांगा? याचे स्ट्रक्चर्स कसे असतात? नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. आणि याचे कसे पाहायला मिळतात आपल्याला? इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. रिझन काय? नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर का पाहायला मिळतात? कारण हे दोन्ही एकाच प्लेनमध्ये आहेत आणि त्यामुळे बेंझिनचे पाय इलेक्ट्रॉन्स आणि हे पाय इलेक्ट्रॉन्स कॉन्जुगेशनमध्ये येतात, त्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. तसं इथे हा सी डबल बॉन्ड O मायनस आणि ही पूर्ण बेंझिन एका प्लेनमध्ये नाहीत आणि त्यामुळे फक्त आपल्याला इथेच रेझोनन्स पाहायला मिळतो. आणि इथेच रेझोनन्स जर आपल्याला पाहायला मिळाला तर इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके, याचे आपल्याला काय पाहायला मिळतात? नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. आणि याचे आपल्याला पाहायला मिळतात इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. आता ज्याचे नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळतात तो कसा असतो सांगा? लेस स्टेबल असतो. म्हणजे बेंझोइक ॲसिडचा हा जो कॉन्जुगेट बेस आहे तो कसा आहे? लेस स्टेबल आहे. ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेंझोइक ॲसिडचा जो कॉन्जुगेट बेस आहे तो कसा आहे सांगा? मोर स्टेबल आहे ड्यू टू इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. मोर स्टेबल. आणि ज्याचा कॉन्जुगेट बेस लेस स्टेबल आहे, नीट लक्षात ठेवा, ज्याचा कॉन्जुगेट बेस लेस स्टेबल आहे तो कसा आहे सांगा? लेस ॲसिडिक आहे. आणि ज्याचा कॉन्जुगेट बेस हा मोर स्टेबल आहे तो कसा आहे सांगा? मोर ॲसिडिक आहे. समजलं सर्वांना आहे? म्हणून ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेंझोइक ॲसिड हा बेंझोइक ॲसिडपेक्षा कसा आहे? मोर ॲसिडिक आहे. रिझन समजलं सर्वांना? आपण हेच लिहिलं होतं ना? This is benzoic acid and this is ortho substituted benzoic acid which is more acidic. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग असो किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असो, विच इज मोर ॲसिडिक?
ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड इज मोर ॲसिडिक. समजलं सर्वांना? त्यानंतर पहा, हे नोट करा, व्हिडिओ पॉज करा आणि नोट करून घ्या. हे केलं नोट? हां, अजून एक सेंटेन्स इम्पॉर्टंट आहे. हां, साइज ऑफ ग्रुप नीट लक्षात. साइज ऑफ ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑर्थो इफेक्ट. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑर्थो इफेक्ट म्हणजे काय? ऑर्थो पोझिशनला जो ग्रुप अटॅच आहे त्याची जर साईज जास्त असेल, त्याची जर साईज इन्क्रीज झाली तर ऑर्थो इफेक्टसुद्धा काय होतो? इन्क्रीज होतो. आणि जिथे ऑर्थो इफेक्ट इन्क्रीज होतो तिथे ॲसिडिटीसुद्धा काय होते? इन्क्रीज होते. ॲज दी साईज ऑफ ग्रुप इन्क्रीजेस, नीट लक्षात. ॲज दी साईज ऑफ ग्रुप इन्क्रीजेस ऑर्थो इफेक्ट ऑल्सो इन्क्रीजेस, ॲसिडिटी ऑल्सो इन्क्रीजेस. समजलं? ऑर्थो पोझिशनला जो ग्रुप अटॅच आहे त्याची जर साईज जास्त असेल तर ऑर्थोफेट जास्त, आणि ऑर्थोफेट जास्त तर ॲसिडिटीसुद्धा जास्त. नोट करा हे. हां, याच्यामध्ये आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल, विच इज मोस्ट ॲसिडिक अँड विच इज लिस्ट ॲसिडिक. याच्यामध्ये मोस्ट ॲसिडिक कोण, लिस्ट ॲसिडिक कोण, किंवा ॲसिडिटी ऑर्डर काय असेल? इथे पहा, ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड, हे सर्वच काय आहेत? ऑर्थो सबस्टिट्यूटेड बेन्झोइक ॲसिड आहेत. मग मला सांग, याच्यामध्ये सर्वात जास्त ऑर्थोफेट कशामध्ये आहे? ज्याच्यामध्ये सर्वात जास्त ऑर्थोफेट असेल त्याची ॲसिडिटी सर्वात जास्त असेल. आत्ताच आपण रिलेशन दिलं होतं, साईज ऑफ ग्रुप इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऑर्थोफेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ॲसिडिटी. जर समजा ग्रुपची साईज जर इन्क्रीज झाली तर ऑर्थोफेट इन्क्रीज होईल, ॲसिडिटी इन्क्रीज होईल. इथे पहा, मिथाईल आहे, इथे इथाईल आहे, इथे आयसोप्रोपाल आहे, इथे टर्शरी ब्युटाल आहे. पहा, टर्शरी ब्युटालची जी साईज आहे ती साईज कशी आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर टू आयसोप्रोपाईल. म्हणजे इथे ऑर्थोफेट कसं आहे सांगा? जास्त आहे ना. आणि जिथे ऑर्थोफेट जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. त्यानंतर पहा, इथे बेन्झोइक ॲसिड, इथे ऑर्थो पोझिशनला ब्रोमिन आहे, इथे ऑर्थो पोझिशनला क्लोरीन आहे, इथे ऑर्थो पोझिशनला आयोडीन आहे. ब्रोमिन, क्लोरीन, आणि आयोडीन याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल? ऑर्थोफेट पाहायला मिळेल. इथे ऑर्थोफेट पाहायला मिळणार नाही. जिथे ऑर्थोफेट त्याची ॲसिडिटी जास्त. आता या तिन्हीमध्ये ऑर्थोफेक्ट आहे, तर ब्रोमिन, क्लोरीन आणि आयोडीनमध्ये साईज बघा. आता साईज कोणाची जास्त आहे? तर आयोडीनची साईज जास्त आहे, त्यामुळे इथे ऑर्थोफेट जास्त आहे आणि त्यामुळे याची ॲसिडिटीसुद्धा जास्त आहे. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर. समजलं? त्यानंतर पुढे थर्ड एक्झाम्पल पहा. थर्ड एक्झाम्पलमध्ये आता इथे ऑर्थोफेट लागू करायचा नाही आहे. कुठे? ऑर्थोफेट फक्त कुठे लागू करायचा? बेन्झोइक ॲसिड असेल तर, बेन्झिनला CH अटॅच असेल तर तिथे ऑर्थोफेट फक्त बघायचा आहे, दुसरीकडे कुठेही ऑर्थोफेट बघायचा नाही. समजलं सर्वांना? बेन्झोइक ॲसिड असेल तरच ऑर्थोफेट चेक करायचा. दोनच कंपाऊंडमध्ये आपल्याला ऑर्थोफेट पाहायला मिळतो. एक आहे बेन्झोइक ॲसिड आणि एक कंपाऊंड आहे ॲनिलीन, की जो आपल्याला पुढच्या टॉपिकमध्ये येणार आहे. बेन्झिनला NH2 ग्रुप अटॅच असेल तर ह्या दोनच कंपाऊंडमध्ये आपल्याला ऑर्थोफेट पाहायला मिळतो, बाकी कुठेही ऑर्थोफेट पाहायला मिळत नाही. थर्ड एक्झाम्पलमध्ये ऑर्थोफेट लागू करणार का तुम्ही? नाही करायचा. पुढे आता इथे पहा, फ्लोरीन CH2CH आहे, फ्लोरोॲसिटिक ॲसिड, क्लोरोॲसिटिक ॲसिड, ब्रोमोॲसिटिक ॲसिड, आयोडो ॲसिटिक ॲसिड. इथे सेम काय आहे? तर CH2CH. डिफरंट काय येतं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. ओके, हे सर्वच कोणता इफेक्ट शो करतात? मायनस इफेक्ट शो करतात. कोणाचा मायनस इफेक्ट जास्त आहे सांगा बरं? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याचा मायनस इफेक्ट जास्त. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्लोरीनची जास्त आहे, त्यामुळे याचा मायनस इफेक्ट सर्वात जास्त. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर. नोट करा हे. हां, 4 नंबर एक्झाम्पल. दिस इज फॉर्मिक ॲसिड, दिस इज ॲसिटिक ॲसिड, दिस इज बेन्झोइक ॲसिड अँड दिस इज प्रोपॅनोइक ॲसिड. विच इज मोर ॲसिडिक, विच इज लिस्ट ॲसिडिक. नीट लिस्ट इकडं. इथे COHला काय अटॅच आहे? तर इथं हायड्रोजन अटॅच आहे. इथे COHला काय अटॅच आहे? मिथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे COHला बेन्झिन अटॅच आहे आणि इथे COHला इथाइल ग्रुप अटॅच आहे. आता नीट लिस्ट इकडं. इथे पहा, ग्रुप कोणता अटॅच आहे? अल्काइल ग्रुप अटॅच आहे. आणि अल्काइल ग्रुप हा नेहमी कोणता इफेक्ट शो करतात? प्लस I इफेक्ट शो करतात. इथे पण काय आहे? अल्काइल ग्रुप अटॅच आहे COHला, त्यामुळे इथे पण प्लस इफेक्ट शो होतो. आता इथे पहा, CH ग्रुपला काय अटॅच आहे? बेन्झिन अटॅच आहे. आणि बेन्झिन म्हणजे pH आहे. हा pH म्हणजेच काय सांगा? मायनस इफेक्ट शो करतोय. आणि इथे काय अटॅच आहे? हायड्रोजन अटॅच आहे. ओके, मला सांगा
प्लस आयवाले काय झाले सांगा, लेस ॲसिडिक झाले ना. प्लस आयवाले काय झाले, लेस ॲसिडिक झाले. पाठीमागं आपण ऑर्डर लिहिलेली आहे. प्लस आयवाला कसा असतो, लेस ॲसिडिक असतो. ऑर्डर लक्षात आणा सर्वांच्या. ऑर्डर लक्षात नसेल तर ऑर्डर तुम्ही लिहून घ्या. -m -h -i रेफरन्स +i +h +m. दिस इज ॲसिडिक ऑर्डर. ओके. हां, -i इफेक्टवाला +i इफेक्टपेक्षा कसा आहे, स्ट्रॉंग ॲसिड आहे. ओके. जिथे -i इफेक्ट आहे तो ॲसिड कसा असणार, स्ट्रॉंग ॲसिड असणार. आणि जिथे +i इफेक्ट आहे तो कसा असणार, लेस ॲसिडिक असणार. मग मला सांगा 2, 3 आणि 4थमध्ये 2, 3, 4थमध्ये हा काय झाला सांगा, मोर ॲसिडिक झाला. आता त्यानंतर आपण फॉर्मिक ॲसिड बघूया. आता नीट लक्षात ठेवा, आपण जस्ट कन्फ्यूज इथेच होतोय फॉर्मिक ॲसिडमध्ये आणि बेन्झोइक ॲसिडमध्ये. इथे पहा नीट लक्षात ठेवा, इथे काय अटॅच आहे, हायड्रोजन अटॅच आहे. पहा जर समजा फॉर्मिक ॲसिडनं जर प्रोटॉन लूज केला तर काय तयार होईल, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येणार ना, याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. बेन्झोइक ॲसिडनं जर प्रोटॉन लूज केला तर याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. याच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, रेझोनन्स पाहायला मिळेल. कारण बेन्झिन आणि हा COH कशात एकाच प्लेनमध्ये आणि त्यामुळे आपल्याला याचे नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर पाहायला मिळतील. आत्ताच आपण पाहिलं तर ऑर्थो इफेक्टमध्ये नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स याचे काय पाहायला मिळतील आपल्याला, इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स याचे आपल्याला काय पाहायला मिळतील, इक्विव्हॅलंट. येत्या सर्वांच्या लक्षात, इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स याचे आपल्याला काय पाहायला मिळतील, नॉन इक्विव्हॅलंट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. मग मला सांगा फॉर्मिक ॲसिडमध्ये आणि बेन्झोइक ॲसिडमध्ये मोर ॲसिडिक कोण झाला, फॉर्मिक ॲसिड इज मोर ॲसिडिक दॅन बेन्झोइक ॲसिड. इथे आपण जास्त कन्फ्यूज होतोय. ॲसिडिटी ऑर्डर काय सांगा मग, फर्स्ट इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड. ओके. त्यानंतर 2मध्ये आणि 4मध्ये सांगा, 2मध्ये आणि 4मध्ये जिथे +i इफेक्ट जास्त त्याची ॲसिडिटी कमी. नीटले शेड इथे आहे मिथाइल ग्रुप अटॅच आणि इथे आहे इथाइल ग्रुप अटॅच. मिथाइल ग्रुपमध्ये आणि इथाइल ग्रुपमध्ये कोणाचा +i इफेक्ट जास्त आहे, तर इथाइल ग्रुपचा +i इफेक्ट जास्त आहे. जेवढा अल्काइल ग्रुप लार्ज असेल, जेवढा अल्काइल ग्रुप बल्की असेल त्याचा +i इफेक्ट जास्त आणि जेवढा +i इफेक्ट जास्त तेवढी त्याची ॲसिडिटी कमी. याचा अर्थ मोर ॲसिडिक कोण झाला सांगा मग, सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन फोर्थ. दिस इज ॲसिडिक ऑर्डर. फर्स्ट इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड इज मोर ॲसिडिक दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन फोर्थ. त्यानंतर पहा 5 नंबर एक्झाम्पल. इथे सगळीकडे काय अटॅच आहे, फ्लोरीन अटॅच आहे. ओके. फ्लोरीन कोणता इफेक्ट शो करतोय, -i इफेक्ट. इथे पण -i. तिन्हीमध्ये मायनस आहे. आपल्याला माहिती आहे इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. इंडक्टिव्ह इफेक्ट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. जर डिस्टन्स जास्त असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असणार, कमी असणार. जर डिस्टन्स कमी असेल तर इंडक्टिव्ह इफेक्ट कसा असणार, जास्त असणार. आता इथे पहा COHमध्ये आणि फ्लोरीनमध्ये डिस्टन्स पहा. इथे आहे अल्फा कार्बोनेटमला अटॅच, इथे आहे बीटा कार्बोनेटमला अटॅच आणि इथे आहे गॅमा कार्बोनेटमला अटॅच. डिस्टन्स कुठे कमी आहे, इथे डिस्टन्स कमी आहे. म्हणजे इथे -i इफेक्ट जास्त आहे आणि त्यामुळे फर्स्ट इज मोर ॲसिडिक दॅन सेकंड अँड सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन थर्डमध्ये डिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. याचा अर्थ -i इफेक्ट कमी. जिथे -i इफेक्ट जास्त त्याची ॲसिडिटी जास्त. इथे -i इफेक्ट जास्त आहे कारण डिस्टन्स कमी आहे. दिस इज ॲसिडिटी ऑर्डर. फर्स्ट इज मोर ॲसिडिक दॅन सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड. त्यानंतर पहा 6 नंबर एक्झाम्पल. हे सर्व बेन्झोइक ॲसिड्स आहेत. बेन्झोइक ॲसिड असला तर ऑर्थोइफेक्ट चेक करायचा. ऑर्थोइफेक्ट कधी, जर ऑर्थो पोझिशनला अटॅच असेल तर ऑर्थोइफेक्ट. आता मला सांग इथे कुठेही ऑर्थो पोझिशनला एकही ग्रुप अटॅच नाही आहे, ना इलेक्ट्रॉन डोनेटिंग अटॅच आहे ना इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. इथे ऑर्थोइफेक्ट कुठेही नाही आहे. आता इथे पहा पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे. जर बेंझिनच्या पॅरा पोझिशनला मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर तो नेहमी +H इफेक्ट शो करतो. इथे बेंझिनला पॅरा पोझिशनला काय अटॅच आहे, NO2 -m इफेक्ट शो करतो. इथे काहीच अटॅच नाही आहे म्हणजे काय, रेफरन्स आहे. इथे काय अटॅच आहे, हॅलोजन नेहमी कोणता इफेक्ट शो करतात, -i इफेक्ट. विच इज मोर ॲसिडिक. ही ऑर्डर लक्षात ठेवायची आहे. जिथे -m इफेक्ट आहे तो ॲसिड मोर ॲसिडिक आहे. -m वाला आहे का सांगा, आहे याच्यामध्ये कोणता, सेकंड. दिस इज फर्स्ट, दिस इज सेकंड, दिस इज थर्ड अँड दिस इज फोर्थ. मग सांगा ॲसिडिक ऑर्डर काय असेल, सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन
fourth is more acidic than reference and reference is more acidic than first. समजले सर्वांना? दिस इज ॲसिडिक ऑर्डर. नोट करा हे. 7 नंबर एक्झाम्पल. 7 नंबर एक्झाम्पलमध्ये दिस इज बेन्झोइक ॲसिड. इथे ऑर्थो पोझिशनला NO2 आहे, इथे मेटा पोझिशनला NO2 आहे आणि इथे पॅरा पोझिशनला NO2 आहे. कोणतं एक्झाम्पल आहे? बेन्झोइक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. बेन्झोइक ॲसिड असेल तर काय करायचं? ऑर्थो इफेक्ट चेक करायचा. आहे का याच्यामध्ये ऑर्थो इफेक्ट? आहे याच्यामध्ये. तर कुठे आहे? तर सेकंड एक्झाम्पलमध्ये ऑर्थो इफेक्ट आहे, त्यामुळे सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन. आता पहा इथे फर्स्टला काहीच अटॅच नाही आहे, म्हणजे हा काय झाला आपला रेफरन्स. इथे NO2 ग्रुप कुठे अटॅच आहे? मेटा पोझिशनला आहे. मेटा पोझिशनला जर समजा इलेक्ट्रॉन विड्रॉन ग्रुप जर अटॅच असेल तर तिथं आपल्याला कधीही मेसोमेरिक इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन पाहायला मिळत नाही. तिथे फक्त आणि फक्त काय पाहायला मिळतो? इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे इथं NO2 ग्रुप अटॅच आहे आणि NO2 अटॅच आहे, त्यामुळे इथं आपल्याला फक्त कोणता इफेक्ट पाहायला मिळणार? मायनसचा इफेक्ट. कारण मेटा पोझिशन अटॅच असल्यामुळं NO2 -M दाखवतो, परंतु मेटा पोझिशन असल्यामुळे तो -M दाखवत नाही, तो दाखवतो काय? मायनस आहे. इथे NO2 ग्रुप आहे, पॅरा पोझिशन अटॅच आहे, पॅरा पोझिशन अटॅच असल्यामुळे -M. ओके. मग आता मला सांगा सेकंड इज मोर ॲसिडिक ड्यू टू ऑर्थो इफेक्ट. त्यानंतर कोण येणार सांगा? फोर्थ येणार. फोर्थ इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड, कारण इथं मायनस हा इफेक्ट आहे आणि थर्ड नंतर काय येणार सांगा? रेफरन्स. दिस इज ॲसिडिक ऑर्डर. सेकंड इज मोर ॲसिडिक दॅन फोर्थ दॅन थर्ड दॅन 1. याच्यामध्ये 8 नंबर एक्झाम्पल बेन्झोइक ॲसिडचं एक्झाम्पल आहे. ऑर्थो इफेक्ट आहे का चेक करा. येस. कुठं आहे ऑर्थो इफेक्ट? तर इथे ऑर्थो इफेक्ट आहे. लक्षात आलं? त्यामुळे फोर्थ इज मोर ॲसिडिक. फोर्थ इज मोर ॲसिडिक दॅन. इथे काहीच अटॅच नाही आहे, म्हणजे हा रेफरन्स आहे. इथे पॅरा पोझिशनला OCH3 ग्रुप अटॅच आहे. आपल्याला माहिती आहे बेन्झिरिंगला कोणत्या ॲटम अटॅच आहे? ऑक्सिजन. आणि बेन्झिरिंगला जो ॲटम अटॅच आहे त्या ॲटमवरती जर लोन पेअर असतील तर तिथे आपल्याला काय पाहायला मिळतो? +M इफेक्ट. इथे हॅलोजन आहे म्हणजे -I. मग सांगा ॲसिडिक ऑर्डर काय असेल? फोर्थ इज मोर ॲसिडिक दॅन थर्ड, थर्ड इज मोर ॲसिडिक दॅन 1 अँड 1 इज मोर ॲसिडिक दॅन सेकंड. कारण जिथे +M इफेक्ट आहे त्याची ॲसिडिटी सर्वात कमी असते. नोट करा हे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण काय पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे? अमॉंग दी फॉलोइंग ॲसिड्स विच हॅज दी लोएस्ट pKa व्हॅल्यू. खालीलपैकी कोणत्या ॲसिडची pKa व्हॅल्यू कशी आहे? लोएस्ट आहे. काय विचारले तुम्हाला? लोएस्ट pKa व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू विचारले? pKa व्हॅल्यू विचारले. पाठीमाग आपण लास्ट लेक्चरला हे पाहिलं होतं. आपण काय सांगितलं होतं? जर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झालं, तर H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर K काय होतं सांगा? इन्क्रीज होतो. K इन्क्रीज होतो, पण pKa काय होतो? डिक्रीज होतो. म्हणजेच काय होतं सांगा? H+ आयन कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज झालं तर K इन्क्रीज होतो, म्हणजेच ॲसिडिटी काय होते सांगा? इन्क्रीज होते. आपण हे पण रिलेशन पाहिलं होतं, एकदम आपण शॉर्टमध्ये लिहिलं होतं. ॲसिडिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू pKa. ओके. ॲसिडिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू pKa. तुम्हाला pKaची कोणती व्हॅल्यू विचारले? लोएस्ट. लोएस्ट म्हणजे काय? कमी व्हॅल्यू विचारले ना. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. pKa जर लोएस्ट असेल तर ॲसिडिटी कसं असेल? जास्त असेल. ओके. मग मला सांगा याच्यामध्ये मोस्ट ॲसिडिक कोण आहे? इथे COHला काय अटॅच आहे? इथाल ग्रुप अटॅच आहे. इथे COHला आयसोप्रोपाल ग्रुप अटॅच आहे म्हणजे अल्काईल. म्हणजे इथे कोणता इफेक्ट आहे? +I. इथे कोणता आहे? +I. ओके. इथे COHला काय अटॅच आहे? हायड्रोजन अटॅच आहे आणि इथे COHला काय अटॅच आहे? अल्काईल ग्रुप अटॅच आहे म्हणजे +I. जिथे +I इफेक्ट त्याची ॲसिडिटी कमी झाली. म्हणजे फॉर्मिक ॲसिड हा कसा झाला? मोर ॲसिडिक झाला ना. आणि तुम्हाला काय विचारलं आहे? pK व्हॅल्यू लोएस्ट विचारले. याचाच अर्थ मोर ॲसिडिक कोण आहे ते तुम्हाला विचारले. विच ऑप्शन इज करेक्ट? C ऑप्शन इज करेक्ट. IIT 2005 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. पुढे क्वेश्चन नंबर सेकंड पहा. द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर. कोणते ऑर्डर विचारले? डिक्रीजिंग ऑर्डर फॉर ॲसिड स्ट्रेंथेज. आणि सर्व तुम्हाला डिक्रीजिंग ऑर्डरच दिलेले आहेत. हा क्वेश्चन JEE मेन्स 2019 मध्ये विचारलेला आहे. NCERT मला ॲज इट इज आलेला आहे. NCERT मध्ये आपण ऑर्डर दिली होती, ती ऑर्डर चेक करा. इथे आहे CH2COH, 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 CH2COH. सर्वच ऑप्शनमध्ये तेच आहेत. फक्त इथे काय त्याचे सांगा? इथे NO2 आहे, एका ठिकाणी फ्लोरीन आहे, एका ठिकाणी CN आहे, एका ठिकाणी आयोडीन आहे. मला सांगा NO2, फ्लोरीन, CN आणि CL मध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉइंग
जी ग्रुप ऑर्डर आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग पॉवर कोणाची जास्त आहे NO2 जे जास्त आहे त्यामुळे हा कसा असणार मोस्ट ॲसिडिक असणार. हा तुम्हाला फक्त दोनच ऑप्शनमध्ये दिला आहे एक A आणि एक D. ओके NO2 नंतर काय येणार सांगा NO2 नंतर येणार CN कारण CN ऑर्डरमध्ये ना NCERTमध्ये आपल्याला ऑर्डर काय दिली होती CF3 स्टार्टिंगला दिला होता नंतर NO2 नंतर CN फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीन आणि लास्ट PH. मग सांगा विच ऑप्शन इज करेक्ट. लास्ट ऑप्शन इज करेक्ट NO2 CH2COH is more acidic than CnCH2COH than fluorine than chlorine. समजलं सरांना JEE 2019 मध्ये आलेला हा क्वेश्चन आहे नोट करा हे सर्व. आज आपण इफेक्ट ऑफ सबस्टिट्यूएंट ऑन द ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. याच्यावरती तुम्हाला होमवर्क पण दिलेला आहे. तर ठीक आहे राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.